नमस्कार, मी करणसिंह पवार. लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत. गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचं आंदोलन चांगलंच पेटलंय. मराठा आणि ओबीसी समाजाच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सध्या सुरू आहेत. या सर्व घडामोडींमध्ये सरकारही आता चांगलंच कचाट्यात सापडल्याचं पाहायला मिळतंय. अशातच आज पुन्हा एकदा ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी सरकारवरती गंभीर आरोप केलाय. सरकारने बोगस कुणबी नोंदी रद्द करण्याचं आश्वासन पाळलं नाही, तसंच सगेसोयरेचा अध्यादेश काढणार नसल्याचं सरकारनं स्पष्ट करावं, अन्यथा उपोषण मागे घेणार नाही असा इशारा वाघमारेंनी दिलाय. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये अंतरवाली सराटीमध्ये मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या घटनेनंतर जरांगे पाटील प्रकाशझोतात आले ते आता कायमचेच. जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत अनेकदा बेमुदत उपोषणही केलंय. मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षणाचा आग्रह धरत असल्यामुळे ओबीसी समाजही आता आक्रमक झालाय. मराठा समाजाला आरक्षण द्या, त्यांच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण त्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नका अशी ओबीसी समाजाचे नवनाथ वाघमारे आणि इतर नेत्यांची आग्रही भूमिका आहे. आरक्षणाची ही धग दुभंग रेषा बनून गावागावात वणवा होऊ पाहते. बीडमध्ये तर मराठा आणि ओबीसी समाजाने एकमेकांवर बहिष्कारच टाकलाय. विशिष्ट जातीच्या दुकानदाराकडून काही खरेदी करू नये अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतल्याचं दिसून आलंय. या सर्व घटनांमुळे आपला महाराष्ट्र एका परिचित पण अनाकलनीय अभिसरणातून जातो आहे असंच दिसून येतंय. एकूणच आरक्षणावर तोडगा काढणं ही राज्य सरकारसाठी डोकेदुखी ठरताना दिसते. गेल्या वेळी लोकसभा निवडणूक होती, तर आता 2 महिन्यांवर विधानसभा निवडणूक येऊन ठेपली आहे. मराठा समाज, धनगर समाज, ओबीसी या सर्वांना खुश ठेवायचे आहे. शिवाय आरक्षणाची कायद्याची मर्यादाही ओलांडायची नाही, तसेच कोणाचेही आरक्षण काढून घ्यायचे नाही हे सरकारला मान्य आहे. पण यावर उपाय काय करणार याचे उत्तर आजपर्यंत राज्य सरकारने दिलं नाही. मुख्यमंत्री असो किंवा उपमुख्यमंत्री असोत, मराठा समाजाला आरक्षण देणार आणि ते देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही हे ते वारंवार सांगत आहेत. मात्र सरकार नक्की काय करणार याचे ठोस उत्तर कोणाकडेही नाही. त्यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावरून अवघा महाराष्ट्र ढवळून निघत असून राज्यातील राजकारण हे संवेदनशील झालंय. कारण आरक्षणाच्या हक्कासाठी भांडताना अनेक प्रक्षोभक वक्तव्यांमुळे मराठा आणि ओबीसी समाजात वितुष्ट येऊ लागलेत. खरं तर आपण महाराष्ट्र धर्म सांगताना शिवछत्रपती शाहू फुले आंबेडकर यांचा अभिमानाने वारसा सांगतो, त्यांचे पुतळे उभारतो आणि प्रत्यक्षात त्यांच्या विचारांशी फारकत घेतो. खरं तर आरक्षणाची मर्यादा किती आहे, कोणाला आरक्षण हवे, दुसऱ्या समाजाला आरक्षण देताना कुणाचे आरक्षण कमी होत असेल तर या सर्व बाबींवर अतिशय शांतपणे सामंजस्याने समाज बांधवांमध्ये चर्चा घडवण्याची गरज आहे. शिवाय ज्यांची आर्थिक प्रगती झाली आहे, जे सुस्थितीत आहेत, त्यांनी आरक्षणाचा लाभ घ्यावा का याचाही विचार गांभीर्याने व्हायला हवा. कारण आरक्षणाच्या संघर्षामुळे माणसं माणसांपासूनच विभागली जात आहेत. मात्र दीर्घकाळासाठी महाराष्ट्रासाठी हे नक्कीच हिताचं ठरणार नाही. त्यामुळे संघर्षापेक्षा समोपचाराने प्रश्न सोडवण्यासाठी समाज नेते आणि राजकीय नेते हे एकत्रित येऊन विचार करून काय भूमिका मांडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. हा व्हिडिओ आवडला असेल, आपली काही प्रतिक्रिया असेल तर आपण कमेंटद्वारे कळवू शकता. यासारख्या अधिक व्हिडिओ आणि माहितीसाठी लोकशाही मराठीला फॉलो करा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.